एका गावात कचऱ्याचं सोनं कसं करता येईल बघूया महाराष्ट्रातल्या शेळगावसाठीचा हा एक जबरदस्त प्रस्ताव. तर ही कल्पना आहे माया बायो ऑर्गॅनिक्सची. गावातच एक शाश्वत उद्योग उभा करण्याचा हा प्रस्ताव आहे. या सगळ्याची सुरुवात होते 7,500 लिटरपासून. पण हे आहे तरी काय? ही आहे गावात रोज तयार होणारी बायोगॅस स्लरी, एक मोठं संसाधन जे सध्या वाया जातंय. या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे याच स्लरीपासून गावातल्या गावात रोजगार आणि संपत्ती निर्माण करणं. म्हणजेच हे एक कचऱ्यातून संपत्ती निर्माण करणारं मॉडेल आहे, एक सर्क्युलर इकॉनॉमी. याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. स्लरी गोळा करायची, वेगळी करायची आणि मग तिला अधिक मौल्यवान बनवायचं. आणि इथंच खरी गंमत आहे. महाया देणार फॉर्म्युला आणि गाव करणार त्यावर प्रक्रिया, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन. यातून तयार होतील थेट बाजारात विकण्यासारखी उत्पादनं, म्हणजे उत्पन्नाचा एक नवा मार्गच खुला होईल. म्हणूनच हा फक्त एक तांत्रिक प्रकल्प नाहीये, ही आहे एक भागीदारी गाव आणि तज्ज्ञांची. यामध्ये ग्रामसभेची भूमिका खूप महत्वाची आहे. ती जमीन देईल आणि सगळ्या कामावर देखरेख ठेवेल. दुसरीकडे महाया तांत्रिक मदत आणि प्रशिक्षण देईल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तयार मालाच्या खरेदीची हमी देईल. वाईफसारखे तांत्रिक भागीदार पिकानुसार योग्य सल्ला देतील, जेणेकरून उत्पादन उत्तम येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्थानिक लोक, विशेषतः महिला बचत गट हे युनिट चालवतील. गावातच रोजगार. या भागीदारीचा फायदा तिहेरी आहे, लोकांना, पर्यावरणाला आणि गावाच्या अर्थव्यवस्थेलाही. यामुळे गावातल्या गावात लोकांना रोजगार मिळेल, नवीन कौशल्य शिकता येतील आणि गाव स्वावलंबी बनेल. शेतीसाठीही याचे खूप फायदे आहेत. जमिनीचा कस सुधारेल, रासायनिक खतांचा वापर कमी होईल. म्हणजे हे मॉडेल फक्त एका गावापुरतं मर्यादित नाही, यातून एक नवीन ग्रामीण भविष्य घडू शकतं. हे मॉडेल कुठेही लागू करता येऊ शकतं, कारण ते कमी खर्चाचं आहे आणि स्थानिक संसाधनांवर चालतं. यामागचं तत्वज्ञान अगदी सोपं आहे. काहीही वाया जात नाही. प्रत्येक गोष्टीत मूल्य आहे. तर मग ग्रामीण उद्योगांचं भविष्य असंच काहीसं असेल का?